प्रोजेक्ट दिले, त्या प्रोजेक्ट थ्रू मुलं सोसायटीला किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्याबद्दल मुलं प्रोजेक्ट करतात अंडर द गायडन्स ऑफ FLNT. हा जो प्रोजेक्ट आहे तो वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम आहे. सध्या भारतात सगळ्या ठिकाणी वेस्ट मॅनेजमेंट मोठा प्रॉब्लेम आहे. ते कसं काय ऑटोमेटेड आपण त्याला सोल्युशन देऊ शकतो त्याच्यावर आमच्या मुलांनी काम केलं आहे. या 2 फॅकल्टी आहे त्यांच्या अंडर ते काम करतात. स्वच्छ भारत अभियान त्याला जोडून आम्ही या प्रोजेक्टची सुरुवात केली साधारण 2 वर्षापूर्वी. आणि हा प्रोजेक्ट जो आहे हा वेगवेगळ्या फेजमध्ये कार्यरत होतो आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 टप्पे आहेत. एक म्हणजे घरासाठी, दुसरा म्हणजे जे छोटे कॅम्पसेस आहेत, बिल्डिंग्स आहेत त्याच्यासाठी, आणि एक आहे शहरासाठी. तर प्रत्येक ठिकाणी जे चॅलेंजेस आहेत, जे गरजा आहेत त्या फार वेगवेगळ्या असतात. तर आम्ही या प्रोजेक्ट थ्रू त्या सर्व गरजा आयडेंटिफाय करण्याचा आणि त्याच्यासाठी एक चांगलं प्रॅक्टिकल सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यासाठी आम्ही गेल्या वर्षी जे आपली वसई विरार शहर महानगरपालिका आहे त्यांनी जी एक कॉम्पिटिशन ठेवली होती त्याच्यामध्ये आम्ही एक आमचा डेमो दिला होता आणि त्यात आम्हाला त्यात फर्स्ट प्राईज मिळालं होतं. तुम्ही इकडे ते बघू शकता. आणि त्याच्यावरून आम्हाला याच्यामध्ये अजून स्फूर्ती मिळाली. आणि सध्या आम्ही 3 प्रकारचे मॉडेल्स आता डेव्हलप केलेले आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता की इकडे एक छोटं मॉडेल जे दिसतं आहे ते मॉडेल आहे घरच्यासाठी, म्हणजे टचलेस डस्टबिन. म्हणजे ती डस्टबिन तुम्हाला काही करावं लागत नाही, ती ऑटोमॅटिक तुम्ही त्याच्याजवळ गेलात का ती ओपन होते, त्याच्यामध्ये तुम्ही कचरा टाका, ती भरली का तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अलर्ट येतो की बाबा तुमचं डस्टबिन भरलेलं आहे. दुसरं एक मॉडेल आहे जे कॅम्पससाठी आहे. म्हणजे तुमच्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे डस्टबिन्स असतात, त्याच्यामध्येही जसं ते भरत जातील तसं कुठलं डस्टबिन भरलेलं आहे याचं तुम्हाला अलर्ट येईल. आणि मग तुम्ही तुमचे जे कामगार आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता की बाबा हा डस्टबिन भरलेला आहे, किंवा त्यांच्या मोबाईलवर त्यांना नोटिफिकेशन येईल की हे डस्टबिन भरलेलं आहे. मग तो कामगार जाऊन तेथे डस्टबिन उचलेल, रिकामं करायला परत ठेवेल. त्याच्यामुळे काय होईल की कमी लोकांमध्ये तुम्ही ते वापरू शकता. आणि तिसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आपले टुरिस्ट प्लेसेस आहेत आणि जे पब्लिक डस्टबिन्स असतात त्याच्यासाठी आम्ही 3rd मॉडेल तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लॉरा वापरतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला GPS ची वगैरे गरज नाही आहे, तुम्हाला वायफायची गरज नाही आहे. कुठेही तुम्हाला ते सिग्नल मिळू शकतो. आणि मग ती जी सिस्टम आहे ती जी आपली टेम्पोज असतात जे कचरा उचलतात त्यांच्याशी कनेक्टेड असतात. आणि मग ते काय करणार की तुम्हाला एक शॉर्टेस्ट पाथ देणार की तुम्ही कचरा कुठून उचलला पाहिजे आणि कोणत्या ऑर्डरमध्ये उचलला पाहिजे, जेणेकरून तुमच्या फ्युएलची म्हणजे डिझेलची सेविंग होईल. जर तुम्ही ती पूर्ण सिस्टम वापरली तर साधारणपणे दिवसाकाठी प्रत्येक जे ट्रक आहे, टेम्पो आहे, त्यांनी जर 10 लिटर डिझेल जरी वाचवलं तर एका टेम्पोमागे साधारणपणे 1000 रुपये तुमचे वाचतील. असे तुमचे 10 टेम्पो असतील तर तुमचं दिवसाला 10,000 रुपये सेव्हिंग होऊ शकते. तर या प्रकारे आम्ही तो प्रोजेक्ट चालू केला. मग त्याच्यामध्ये अजून एक चॅलेंज जो होता की वेट आणि ड्राय वेस्ट. कारण आपल्याकडे सध्या काय होतं की आपण ते वेस्ट जमा करतो, आपल्या डम्पिंग ग्राउंडला घेऊन जातो आणि मग तिकडे सेग्रिगेशन होतं. वाय नॉट सेपरेटेड ॲट द स्टार्ट. म्हणजे जिकडे जे बनतं आहे तिकडेच तुम्ही जर सेपरेट केलं तर आपण डायरेक्ट ते ड्राय वेस्ट जे आहे ते आपण योग्य ठिकाणी पाठवू शकतो. वेट वेस्ट आहे तर आपण एखादं खतचा प्लांट वगैरे असेल तर तिकडे पाठवू शकतो. मेटल आहे तर आपण ते रिसायकलिंगला पाठवू शकतो. तर या प्रकारचं आम्ही तिसरं एक प्रोटोटाईप पण चालू आहे. तर पूर्ण म्हणजे आपली जी स्वच्छ भारत अभियानासाठी ज्या ज्या गरजा आहेत त्या सर्व आम्ही फुलफिल करण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. आणि आमचे विद्यार्थी आहेत जे वेगवेगळ्या स्तरावर याच्यावर काम करतात. तर सध्या आमच्या घडीला साधारणपणे 4 प्रोजेक्ट्स आहेत सायमल्टेनियसली चालू आहेत. बनाया है मेनली सर 2-3 इयर्स पहले एक बार BBMC से हमारा एक इंट्रोडक्शन हुआ था. सो उसमें उन्होंने बताया था कि वेस्ट जो अभी फ्लडिंग होती है वैसे तो उसके लिए और तो कचरा जो है वो बहुत इम्पॉर्टेंट है और कलेक्ट करना बहुत इम्पॉर्टेंट है. क्योंकि उनको सिस्टम चाहिए था कि जहाँ पर उन्हें एक सिस्टम मिले जिसके थ्रू उन्हें मालूम पड़े कि कहाँ पर ज़्यादा हो रहा है, कहाँ पे कम. देयर आर जोन्स जहाँ पे बहुत ज़्यादा मतलब कचरा है बट वहाँ पे कलेक्शन का टाइमिंग फिक्स है. तो अगर ये सिस्टम यूज़ किया तो इस सिस्टम से ऐसा हो जाएगा कि जहाँ ज़्यादा है तो वहाँ पर हम गाड़ियाँ जल्दी भेज सकते हैं और जहाँ कम है वहाँ कम. तो उस हिसाब से हमारा वेस्ट भी अच्छे से मैनेज हो जाएगा और मतलब जो डीजल है और वो कंजम्पशन भी कम होगा. एंड इवन जो कचरा जो कलेक्ट करते हैं उनके लिए भी कन्वीनियंस होगा. सो आई होप कि उसकी वजह से ओवरऑल सोसायटी को बेनिफिट होगा. सध्या कचरा उचलायचा आणि वर्गीकरण याच्यामध्ये
आमची पुढची स्टेप आहे की वर्गीकरण केल्यानंतर त्या कचऱ्याचं आपण बाय प्रोडक्ट काय बनवू शकतो, तर त्याच्यावर आमचं नेक्स्ट प्लॅनिंग आहे की आपण ते काय करू शकतो. दुसरा एक पॉईंट सांगू इच्छिते की हा जो कचरा कलेक्शन आहे हा पूर्ण ऑटोमेटेड आहे, म्हणजे कोणालाही हात लावायची गरज नाही. जर डस्टबिन फुल झाला तर ऑटोमॅटिकली BVMCला सिग्नल जाईल, BMCची लोकं येऊन ते कलेक्ट करून घेऊन जातील. तर नेक्स्ट स्टेप इज की वर्गीकरण केलेला कचरा आहे त्याचा आम्ही काय प्रोडक्ट समाजासाठी बनवू शकतो. प्रोविजन इसमें डाला है कि अभी हमें ये मालूम पड़ रहा है कि ये जोन में कचरा इतना है, तो हम लोग पूरा रिकॉर्ड करके मॉडल को ट्रेन करके इवन BVMC उसको यूज़ कर सकता है फ्यूचर प्रेडिक्ट करने के लिए कि यहाँ पे इतने डस्टबिन रखना है. इवन उनका पूरा कैलकुलेशन और इकोनॉमिकल भी हो सकता है बाय यूजिंग दिस AI. तो हमारी ये प्लानिंग भी है, वी आर वर्किंग ऑन कम्युनिकेशन डस्टबिनपासून आणि जे जर का BMCमध्ये कामगार बसलेला असेल त्याच्यापर्यंत कसा पाठवायचा तोच मोठा प्रश्न होता. तर आम्ही रिसर्च करत गेलो आमच्या एमआरआरची एक आयडिया आहे. त्यानंतर शिक्षकांनी सजेस्ट केले की तुम्ही लॉगा बेस कम्युनिकेशन वापरा. असं करत आम्ही कम्युनिकेशन डेव्हलप केलं. त्याच्यानंतर मग असा प्रश्न आला की आता डिटेक्शन तर होतं आहे, बट जर का वेदर कंडिशन चुकीची असतील म्हणजे आता पाऊस पडतो तर पाऊस पडत असेल तर कसं हँडल करायचं, त्यासाठी आम्ही आता असे सेन्सर वापरतो की वॉटरप्रूफ पण होतो. खूप जास्त व्होल्टेज लागलं होतं आणि त्यासाठी आम्ही ॲक्शनल पॉवर सप्लाय यूज करून ते इश्यू आम्ही सॉल्व्ह केलं. तसंच सर्वसाठी पण आम्ही ॲक्शनल पॉवर सप्लाय देऊन सॉल्व्ह केलं. सिस्टम आहे ऑटोमेटेड. सो ह्याला कम्युनिकेट कसं करायचं, कारण आम्ही कसं सांगितलं आम्ही कुठलाही GPS किंवा मोबाईल फोन हे वापरत नाही. सो ते प्रश्न होता की हे जे डस्टबिन आहे ते BVMCला सिग्नल कसं पाठवणार. सो आम्ही त्या सरांनी आम्हाला सांगितलं की डोरा म्हणून एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. सो हा कम्युनिकेशन प्रोटोकॉलचं एक बाब आहे की 40 किलोमीटरपर्यंत त्याची कम्युनिकेशन रेट आहे. ॲक्च्युली लायसन्स फ्रिक्वेन्सी नाही आहे त्याच्यामध्ये. इट इज अन ओपन फ्रिक्वेन्सी टू बी यूज बाय एनी. सो आम्ही त्याचा उपयोग करत आहे आणि तुमच्या पाठीमागे म्हटलं की जो अँटेना आहे डोराचा अँटेना आहे हा बिल्डिंग आहे BVMCची बिल्डिंग असेल सो त्याच्यावर लागणार आहे आणि हा अँटेनाला जे पण डस्टबिन जे आहे ते सगळा डेटा त्याचा गॅदर करणार. जे पण बॅटरी लेवल आहे हे इतका कचरा भरलेला आहे ते ह्याला जाणार आणि इथून आमचं जे डेटाबेस आहे BVMCकडे जो असणार तर त्याला तिथे डेटा जाणार आणि तिकडून पुरी सिस्टम जी आहे ती ऑटोमेटेड आहे.